मंडळी, माझ्या हातात जे दिसतंय खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि हे नेमकं काय, याचा उपयोग काय, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूया मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता माझ्या हातात जो तुम्ही बघताय ते कोयरी हा एक देशीवान दुर्मिळ होत चाललेलं वाहन आहे. त्याच्यामध्ये सहसा दोन व्हरायटी आहेत, एक असती खाज कोयरी आणि एक असती खायची कोयरी. हे जे आहे ती खायची कोयरी, ह्याचं आयुर्वेदिकदृष्ट्या इतकं इम्पॉर्टंट महत्त्व आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगतो ऑन द स्पॉट, की हे जे आहे ज्याचे हार्मोन लेडीज असो किंवा पुरुष असो, जे हार्मोन इनबॅलन्स झाले, जर त्याच्या वापरामध्ये किंवा त्याच्या खाण्यामध्ये जर ही कोयरी आली, हार्मोन इनबॅलन्स पूर्णपणे हे होऊन जाईल त्याच्यामध्ये. एवढं आयुर्वेदिक आहे. आणि प्लस ह्याची भाजी करतात. तर ह्याची भाजी कशी करायची, तर गवारीच्या शेंगाची जशी आपण भाजी करतो तोडून, तशी अशी आता हे कवळ्या शेंगा आहेत, तर आपण ह्याची आता भाजी करू शकतो. या कवळ्याच्या जशा शेंगा असतात तर ह्याची आपण आत्ता भाजी करू शकतो. पण ज्यावेळेस हे पूर्ण कडक होतं, कडक झाल्यानंतर असं टणक होतं, तर त्याच्या आतल्या बियाची पावडर बनवून रोज पाण्यामध्ये घोळून पिऊ शकतो. आयुर्वेदिक गुणधर्म त्याच्यामध्ये पण तेवढे सेम प्रमाणात आहेत. भाजी पण करू शकतो आणि त्याचं पावडर पण आपण पिऊ शकतो त्याच्या बियाची. ह्याचा रेट जो आहे मार्केटमध्ये सहसा तर मिळतच नाही, पण जरी मिळालं तरी त्याचा रेट जो आहे आपण जो म्हणाल तो समोरचा रेट द्यायला तयार होतो. ह्याचं बियाणं विकतो. आता ह्याचं बियाणं आपण सहसा 20 रुपयाला एक पॅकेट याप्रमाणे विकतो. 5 बिया येतात त्याच्यामध्ये हे. आणि ह्याचं बियाणं लावत असताना ह्याचं वेल सगळ्यात मोठं म्हणजे जास्त वेल पसरतो. ह्याचं वेल लावत असताना 7-7 फुटाला एकच बी लावायचं, जेणेकरून त्याचं वेल ज्यावेळेस पसरतं. आणि हे झुपक्यामध्ये आहेत, विशेषतः ह्याचे असे जे घस आहेत ना, हा एका घसाचा फक्त भाग आहे. असे शेकडो घस येतात त्याच्यामध्ये. हे विकायचं असेल तर आपण 1000 रुपये किलो प्रमाणे बिया विकतो आपण ह्याच्या. आणि जर ह्याचं फळ विकायचं असेल तर आपण 100 रुपये किलो याप्रमाणे विकतो.